एका लिटर मागे पेट्रोलची किंमत वाढली, लिटर मागे 3 रुपये. पण याचा परिणाम हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झालेला आता आपल्याला दिसून येईल. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हॉनॅसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. सर्व भारतवासियांना माहित आहे, सर्व नागरिकांना माहित आहे की पेट्रोल महागला आहे. पण प्रश्न इथे संपत नाही, चिंता इथे थांबत नाही. खरी चिंता आता इथून सुरू होते की इथून पुढे काय काय वाढणार आहे आणि त्याचा फटका आता किती मोठ्या प्रमाणात हा सामान्य जनतेला बसणार आहे, ही खरी चिंता त्या ठिकाणी आहे. आणि या विषयातून आपण समजून घेणार आहोत की पेट्रोल दरवाढीचा किंवा या इंधन दरवाढीचा जो साखळी परिणाम आहे तो कशा पद्धतीने होतो आणि कुठकुठल्या क्षेत्रात त्याचा परिणाम आता होईल आणि त्यामुळे महागाई कशी वाढेल आणि सामान्य नागरिकांना याचा फटका कसा बसलेला असेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण लक्षात येईल. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंगसाठी अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. बघा आता हा विषय काय आहे तर भारतामध्ये पेट्रोलचे दर वाढले ही फक्त चर्चा नाही की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत फक्त त्यांनाच याचा फटका बसणार आहे असं आहे का, तर बिलकुल नाही. हा फक्त वाहन धारकांपुरता मर्यादित राहत नाही, कारण हे जे पेट्रोल आहे, हे जे इंधन आहे, त्याला अर्थव्यवस्थेमधील जो वाहतुकीचं रक्त आहे किंवा वाहतूक रक्त म्हणून सुद्धा त्याला मानलं जातं आणि म्हणून तो अतिशय महत्वाचा आहे. कारण काय तर पेट्रोल महागलं किंवा इंधन महागलं तर वाहतूक महागते. ती महागल्यामुळे काय होतात, वस्तू महाग होतात. वस्तू महाग झाल्यामुळे जो सामान्य नागरिक आहे त्यांच्या खिशाला कात्री बसते, त्यांच्या खिशावर इम्पॅक्ट होतो आणि एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रभावित झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, हा विषय आहे. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यात सुद्धा येत असेल की पेट्रोलचे भाव का वाढवतात बा, की सरकार आपल्या मनानेच करतं का? बघा समजून घेऊया. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% जे क्रूड ऑइल आहे, जे कच्चं तेल आहे, ते कुठून आयात करत असतं, बाहेर देशांमधून. आणि सध्या जे आंतरराष्ट्रीय बाजारात इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे क्रूड ऑइलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याचा हा एक परिणाम आहे. डॉलरच्या कंपॅरिझन मध्ये जो रुपया घसरलेला आहे त्याचा सुद्धा परिणाम आहे. इतकंच नाही तर या सर्व गोष्टींना कारण काय होतं तर मध्य पूर्वेतील जो तणाव आहे, जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक झालेलं होतं आणि जे त्या ठिकाणी युद्ध आपल्याला दिसून येतं, कुणाचं, इस्रायल युनायटेड स्टेट्स वर्सेस इराणचं जे युद्ध झालेलं आहे आणि ती जी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाल्यामुळे त्या सर्व गोष्टीचा परिणाम या इंधनावर झालेला दिसतो. आणि सोबतच काय तर केंद्र आणि राज्य सरकार जे टॅक्सेस लावतात हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे पेट्रोलचे भाव किंवा या इंधनाचे भाव वाढवण्यासाठी. बघा जवळपास केंद्र आणि राज्य सरकार हे पेट्रोल आणि डिझेलवर 50% ते 55%च्या घरात हा त्यांचा टॅक्स असतो. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं एक की हे जे युद्ध सुरू आहे इस्रायल युनायटेड स्टेट्स वर्सेस इराणचं, त्यामुळे जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक झालेला होता, ती जी समुद्रधुनी बंद पडलेली होती, त्यामुळे जे जहाजाची माल वाहतूक आहे, येणं जाणं आहे, ते खंडित झालेलं होतं आणि त्याचा हा इम्पॅक्ट आहे. ओपेक नावाचे जो ऑर्गनायझेशन आहे जे ऑइल एक्सपोर्ट करतं, त्यांच्या प्रोडक्शन मध्ये जर कट आलेले असेल, तिथे जर काही कमी जास्त प्रमाणात इम्पॅक्ट झालेला असेल, त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला पेट्रोल दरवाढीवर होताना दिसून येतो. आणि डॉलर मजबूत होणे आणि रुपया घसरणे, कारण ही जे पेमेंट्स आहे हे आपल्याला डॉलरमध्ये करावं लागत असतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये. सो त्यामुळे आता जवळपास जो रुपया आहे तो किती झालेला आहे, $1 म्हणजे 95.96 रुपयाच्या आसपास झालेला दिसतो, येते लक्षामध्ये. सो यामुळे या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे पेट्रोलचे, डिझेलचे किंवा या इंधनाचे दर वाढण्यासाठी. आलं लक्षात पेट्रोलचे दर का वाढतात? आता पुढे बघा, हे जे इंधन दरवाढ झालेली आहे याचा साखळी परिणाम काय आहे. आता इतकंच गोष्ट नाही की पेट्रोल फक्त वाढले आणि बाकी सगळं व्यवस्थित सुरू राहील, असं होणार नाही. या साखळी परिणामातून बघा तुम्हाला काय दिसून येतं तर सर्वात महत्वाचं वाहतूक खर्च वाढतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे वाहतूक रक्त म्हणून इंधनाकडे पाहिलं जातं, पेट्रोल डिझेल असू दे. तर भारतामध्ये माल वाहतुकीचा मोठा भाग हा रस्ते मार्गावर अवलंबून असल्यामुळे काय आहे, तुमच्याकडे ट्रक्स आहे, टॅक्सी आहे, ऑटो आहे किंवा डिलिव्हरी सर्व्हिसेस आहे, बस आहे, अजून काही ट्रान्सपोर्टेशन जे सिस्टम आहे त्यामध्ये इंधन हा महत्वाचा भाग आहे. आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा खर्च वाढणार आहे. या परिणाम काय होणार आहे तर तुमचे बस भाडे वाढू शकते. ही सुद्धा न्यूज म्हणजे कालचीच न्यूज होती की बस भाड्यामध्ये आता वाढ करण्यात येईल. त्यानंतर लॉजिस्टिक्स महाग होतील. जे काही पुरवठा साखळीमध्ये महत्वाच्या गोष्टी असतात
त्याचं जे लॉजिस्टिक असतं ते सुद्धा महाग होताना दिसत आहे किंवा दिसून येईल. आणि ऑनलाईन डिलिव्हरी जे चार्जेस आहे ते सुद्धा आता तुमचे इथून वाढू शकतात, कारण सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहे आणि हा वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे हा पहिला एक साखळी परिणाम आपल्याला या भाववाढीचा दिसून येतो. आता सर्वसामान्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात महत्वाची काळजी आहे ती महागाईला घेऊन. महागाई कशाची? जर ज्या दैनंदिन जीवनात तुम्हाला गरजेच्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ तुमचा भाजीपाला आहे, दूध आहे, धान्य आहे, फळ आहे, FMCG आहे, म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे आहेत, याच्यामध्ये काय येतं तुमचं तेल, साबण, शॅम्पू वगैरे किंवा चायपत्ती, साखर, या ज्या सगळ्या गोष्टी येतात ज्या पटापट विकल्या जातात त्याला आपण FMCG गुड्स म्हणत असतो. भाजीपाला सुद्धा आता महाग झालेला दिसून येईल, कारण एखादा जर भाजीपाला विक्रेता आहे त्याला भाजी घ्यायला जावं लागतं, आणावं लागतं, फिरावं लागतं. सो यामध्ये तो गाडी वापरणारच आहे. किंवा मार्केटमध्ये जो भाजीपाला येतो तो सुद्धा गाड्यांनीच येतो, छोटा हाती असेल, तुमचे ट्रक्स असेल. सो निश्चितच भाजीपाला सुद्धा वाढणार आहे. दूध, अमूल दूध जे आहे, अमूल दूध पिता है इंडिया, पर लिटर 2 रुपये त्यांनी वाढवलेले आहे. इतकंच नाही तर जो मदर डेअरी जे आहे त्यांनी सुद्धा 2 रुपये पर लिटर हे दुधाचे भाव वाढवलेले आहे. आणि हा सर्व परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून काय की तो तुमचा किराणा महाग होतो, इथून मग अन्नधान्य महाग होतं, जो दैनंदिन जीवनातला खर्च आहे तो सुद्धा वाढून येतो, सगळ्या गोष्टी कनेक्टेड असल्यामुळे. आणि याला जर आपण इकॉनॉमिकच्या कॉन्सेप्टमध्ये सांगायचं झालं तर त्याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन हा कॉन्सेप्ट जो इकॉनॉमिक्स मध्ये आहे, हे त्याला याच गोष्टीला कॉस्ट पुश इन्फ्लेशन सुद्धा आपण म्हणतो किंवा संबोधतो. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय आहे? आता सगळ्यात महत्वाचं, भारतीय जी अर्थव्यवस्था आहे ते कृषी क्षेत्रावर सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात डिपेंडंट आहे. आणि मग शेती क्षेत्रावर या इंधनवाढीचा काय परिणाम होतो, कशा पद्धतीने होतो? बघा, शेतीमध्ये ट्रॅक्टर असेल, पंप असेल, तुमचे हार्वेस्टर्स असेल, आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इंधन लागतं. नांगरणी असेल, तुमची वखरणी असेल, ज्या काही गोष्टी असेल शेती क्षेत्राशी रिलेटेड, सो त्याच्यावर सुद्धा महत्वाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी काय म्हणतो, सगळ्यात महत्वाचं जे नैसर्गिक वायू आहे हे याच्या सुद्धा किमती वाढलेल्या आहे. बघा, तुमच्याकडे जे रासायनिक खत असेल हे शेतीसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये तुमचं पोटॅश असेल, DAP असेल किंवा युरिया असेल, हे अति आवश्यक आपण शेतीसाठी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याची निर्मिती करायसाठी किंवा ते प्रोडक्शन करायसाठी जे नैसर्गिक वायू आहे ते आपण रॉ मटेरियल म्हणून आपण वापरत असतो. आणि त्याचे भाव वाढल्यामुळे आता शेतीवर सुद्धा खूप मोठा परिणाम तुम्हाला दिसून येईल. मग याच परिणामाअंतर्गत काय होईल? शेतीमध्ये जे पीक आपण पिकवणार आहे त्यामागचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचा मग प्रॉफिट मार्जिन कमी होणार आहे. बघा, ऑलरेडी आपण एक कांद्यावर सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही युट्यूब चॅनलला बघू शकता. शेतकरी जेव्हा पिकवतो आणि मग त्याच्या शेतीमालाला भाव भेटत नाही, त्यामुळे त्याचा प्रॉफिट मार्जिन कमी होतो. मग शेतकऱ्यावर सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होणार आहे आणि शेतीमाल जो आहे तो सुद्धा महाग होणार आहे. शेती पिकवण्यासाठी शेतकऱ्याला फायनल हातात काहीच नाहीये, येते लक्षामध्ये. सो शेती क्षेत्रावर हा सुद्धा महत्वाचा परिणाम आहे. त्यानंतर बघा, उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात खर्च वाढतो. कशा स्वरूपात? इंडस्ट्रीज ज्या काही आहे, जे काही उद्योग आहे त्यामध्ये रॉ मटेरियल हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी मोठे मोठे ट्रक तुम्ही रस्त्याने जाताना पाहिलेले असेल, येते लक्षात. सो सप्लाय चेन मुवमेंट आहे, याचा सुद्धा खर्च वाढतो. त्यामुळे जे इंडस्ट्रीमधून फायनल प्रोडक्ट तयार होतात त्याच्यामध्ये किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचेच परिणाम की उत्पादन महाग होतं. मग तुमची सिमेंट इंडस्ट्री असू दे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असू दे किंवा तुमची फूड इंडस्ट्रीज असू दे, येते लक्षामध्ये. तुमचं काय इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल ते असेल, ह्या सगळ्या उत्पादनावर त्यावर परिणाम होताना दिसतो. यामध्ये उत्पादन कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती जास्त लागत असल्यामुळे कंपन्यांचा नफा सुद्धा कमी होतो. मग कंपन्याला काय आहे, त्यांना आपला नफा वाढवायचा असतो. सो त्याचा जो भार आहे तो ग्राहकांवर ते टाकतात. आणि जसं भाव जे वाढवलेले आहे इंधनाचे किंवा पेट्रोलचे, IMF नावाची जी संस्था आहे त्यांनी इंडियाला वॉर्न सुद्धा केलेलं होतं की तुम्हाला इथून पेट्रोलची भाव वाढवावा लागेल किंवा इंधनाचे भाव वाढवावे लागतात, कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे इन्स्टॅबिलिटी आलेली आहे. आणि हेच नाही, पेट्रोल आता आपल्याला जवळपास 107, 109, 110च्या घरात जे दिसत आहे, हे आता इथून पुढे तुम्हाला 130च्या घरात सुद्धा गेलेलं दिसून येईल. असं काही जे मार्केट अनालिसिस आहे त्यांचं म्हणणं 130, 140च्या घरात सुद्धा प्रेडिक्ट करत आहे. सो प्रॉब्लेम इथं संपलेला नाही, येते लक्षामध्ये. पुढे बघा, हे अजून खूप महत्वाचं आहे की जो मध्यम वर्ग आहे, जो मिडल
क्लास आहे त्याच्यावर सुद्धा सर्वाधिक ताण आपल्याला या भाववाढीमुळे झालेला दिसून येतो. पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक जो परिणाम आहे, जे रोज प्रवास करणारा नोकरदार वर्ग आहे, डिलिव्हरी वर्कर्स आहे किंवा स्मॉल बिझनेसेस जे आहे त्यांची जी मालक आहेत आणि अर्बन मधला जो मिडल क्लास वर्ग आहे, ठीक आहे, जो मिडल क्लास आहे त्यांच्यावर सुद्धा मोठ्या जास्त प्रमाणात आपल्याला परिणाम झालेला दिसतो. बघा हा परिणाम कशा स्वरूपात होतो, तर तुमचा एक घर खर्च वाढला जाईल, तुम्हाला भाजीपाला, दूध, जे काही आहे, तुमचा किराणा आहे, ठीक आहे. सो या गोष्टी तर खरेदी कराव्याच लागतात. मग सामान्य माणसाच्या जीवनात काय असतात, नोकरी जरी तुमच्याकडे असली तरी तुमचं जे EMI आहे घरासाठी असू दे किंवा तुमच्या गाडी घोडीसाठी ज्या काही गोष्टी असेल त्या तर ऑलरेडी सुरू आहे, पण त्यामध्ये महागाईचा जर ताण तुमच्यावर आला तर तो डबल ताण तुमच्यावर दिसून येईल आणि म्हणून मध्यम वर्गावर सर्वाधिक परिणाम दिसून येतो. आणि एक विशेष महत्वाचं म्हणजे ही सगळी भाववाढ होत असताना जी तुमची पर्चेसिंग पॉवर असते, हा सुद्धा इकॉनॉमिक मधला कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. पर्चेसिंग पॉवर म्हणजे काय की हे 100 रुपये आहे, या 100 रुपयात तो भाजी घ्यायला जात होता, त्याला त्या 100 रुपयात समजा 20-25 रुपये पावानी 4 भाज्या त्याला येत होत्या, पण आता महागाई झाल्यामुळं याच 100 रुपयात त्याला फक्त 2 भाज्या मिळतील. हीच त्याची पर्चेसिंग पॉवर जी आहे ते कुठेतरी मग कमी झालेली दिसून येईल आणि हाच ताण मग मध्यम वर्गावर पडलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आता हे एकूण जर आपण पाहिलं, ही जी साखळी पाहिली बघा, पेट्रोलची भाववाढ झालेली होती, इंधनाची भाववाढ झालेली होती आणि त्याची आपण साखळी पाहत आहोत आणि सर्वात अंतिम टप्पा जो आहे तो मग अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेचं उदाहरण काय झालेलं होतं, कशी इन्स्टेबल झालेली होती, भाव किती वाढलेले होते, किती पटीनं तरी श्रीलंकेमध्ये भाव वाढलेले होते. कारण एकदा जर अर्थव्यवस्था डॅमेज व्हायला सुरुवात झाली तर ती कोणाच्या कंट्रोलमध्ये येत नाही. बघा जेव्हा मग ही वाहतूक महागते कारण इंधनाचे भाव वाढलेले आहे, मग वस्तू महागतात, महागाई वाढते, लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होते, तेव्हा काय परिणाम होतो तर ग्राहकांचा खर्च हा कमी होतो, कारण ग्राहकांच्या खिशात पैसा राहत नाही. उद्योगांची डिमांड घटते, जेव्हा पैसाच नसेल तर तुम्ही कशाला गोष्टी खरेदी कराल आणि तुमचं जे मग प्रोडक्शन आहे इंडस्ट्रीचं ते सुद्धा कुठे ना कुठे कमी करावं लागतं. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळत नाही, उत्पादन कमी होऊ शकतं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग उत्पादनच जर म्हणजे तुमची डिमांडच नसेल तर त्यामुळे काय आहे तर रोजगारामध्ये सुद्धा तफावत तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, रोजगार सुद्धा कमी होऊ शकतो इथे लक्षामध्ये. आणि मग रोजगारच नसेल तर अजून तुमच्याकडे पैसा नसेल. ठीक आहे, सो या सर्व गोष्टींनी जे इकॉनॉमिक आहे काय म्हणते आपली जी अर्थव्यवस्था आहे ते इनस्टेबल झालेली दिसून येते. हा सर्वात मोठा धोका अर्थव्यवस्थेवर आपल्याला दिसून येतो आणि याचमुळे जो अर्थव्यवस्थेचा जो ग्रोथ रेट आहे तो मग मंदावू शकतो, जे अर्थव्यवस्थेसाठी अतिशय हानिकारक आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आय होप तुमच्या लक्षात आलेला असेल की इश्यू काय आहे आणि हा दरवाढीचा साखळी परिणाम काय आहे. योग्य रीतीने तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्यामधल्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. प्रश्न हा आहे की कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय, ऑप्शन्स बघायचे आहे आणि याचे योग्य उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर मग राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे 2027 साठी. अगदी माफक स्वरूपात 29,999 रुपये मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही कव्हर केल्या गेलेलं असणार. सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाईम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत बॅचची ऍक्सेसिबिलिटी तुमच्याकडे असणार. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स आणि प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा जे अतिशय महत्वाचे आहे. तुम्हाला बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि मी माझा नंबर शेअर करत आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल किंवा तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, नोट्स हव्या असतील, सिलेबस हवा असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. एव्हा नाही असतं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज इतर गोष्टी अवेलेबल आहेत. QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे, एव्हा नाही टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. सगळ्या नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला संपर्क आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.